श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमा. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार जाहले कैसी, विस्तारोनिया आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे ऐकवचा, अवतार झाला स्त्रीपाद कैसा, पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा. कथा सांगितली विप्र स्त्रियेची, शनी प्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होती गुरुपदेशी. देहवासना असतात येसी, पंचत्व पावली तयेवेळी, झाला जन्म पुढे तिसी. कारंज नगर उत्तर देशी, वाजसनेय शाखेसी, विप्रकुळी जन्मली, जातक वर्तले तियेसी. नाम अंबा भवानी ऐसी, आरोपिती स्नेहेसी. माता पिता पर्येसा वर्धता, माता पित्या गृही, वाढली कन्या अतिस्नेही. विवाह करती महोत्सावी, देती विप्रासी, तेची ग्रामी. शिवव्रती असे तो ब्राह्मण, नामतया माधव जान, त्यासी दिली कन्यादान. अतिप्रीती करुनिया, तया माधव विप्रा घरी, शुभाचारे होती नारी. वासना तिची पूर्वांपरी, ईश्वर पूजा करीतसे, पूजा करी ईश्वरासी. दंपती उभय वर्ग एक मानसी, प्रदोष पूजा अतिहर्षी, करती भक्ती पुरस्सरहा मंदवारी त्रयोदशीसी. पूजा करती अतिविशेषी, संवत्सरे झाली षोडशी, अंतर्वर्तनी झाली एका मास तृतीय पंचमेसी. उत्साह करती अनेक हर्षी, उत्तम डोहाळे होते तियासी. ब्रह्मज्ञान बोलतसे ऐसे क्रमिता नवमासी. प्रसूत झाली शुभ दिवशी, पुत्र झाला म्हणून हर्षी. निर्भर होती माता पिता, जन्म होताची तो बाळक. ओंकारम शब्द म्हणतसे अलौकिक, पाहुनी झाले तटस्थ लोक. अभिनव म्हणून तयवेळी, जात कर्म करीतो ब्राह्मण. विप्रांसी देत दक्षिणा दान, ज्योतिषी सांगती सुलक्षण. लग्न सत्वर पाहुनिया, सांगती ज्योतिषी त्या द्विजासी. मुहूर्त बरवा असे विशेषी, कुमार होईल कारुण्य ऋषी. गुरु होई सकळिका, याचा अनुग्रह होईल ज्यासी. तो वंद्य होईल विश्वासी, त्याचे वाक्य होईल प्रमाणसी. चिंतामणी याचे चरण, अष्टही सिद्धी याचे दारी. ओळंगतील निरंतरी, नवनिधी याचे घरी. राहती एक द्विजोत्तमा, न होती यासी गृहिणी सुत. पूज्य होईल त्रिभुवनात, याचे दर्शन मात्रे पतित. पुनीत होतील पर्येसी, होईल हा अवतार पुरुषी. आम्हा दिसतसे भरवंशी, संदेह न धरावा मानसी. म्हणून करीती नमस्कार, सांगोन गेले ब्राह्मण. माता पिता आनंद घन, दृष्टी लागेल म्हणून निंबलोण ओवाळीती. वार्ता फाकली नगरात, अभिनव देखिले म्हणत. उपजता बाळ ओंकार जपत, आश्चर्य म्हणती सकळजन. नगर लोक इष्टमित्र, पहावया येती विचित्र. दृष्टी लागेल म्हणून मात्र, माता न दाखवी कवनासी. माया मोहे जनक जननी, बाळासी दृष्टी लागेल म्हणून. अंगारा लाविती मंत्रोनी, रक्षा बांधिती कृष्णसुते. परमात्मा अवतारे, दृष्टी केवी संचारे. लौकिक धर्म चमत्कारे, माता पिता संरक्षती. वर्तता येणे परी, दिवस 10 झालियावरी. नामकरण संस्कारी, ठेविता झाला जनक द्विजोत्तम. शालग्राम देव म्हणत, जन्म नाम झाले प्रख्यात. नाम नरहरी ऐसे म्हणत, उच्चार केला धर्मकर्मे. ममत्व थोर बाळकावरी, प्रतिपाळ करी प्रीती करी. माता म्हणतसे एरी, न पुरे शीर बाळकासी. पतीसी म्हणे तये वेळा, स्तनी दूध थोडे बाळा. एखादी मिळवा का अबला, स्तनपान द्यावया. अथवा आणा अजा एक, आपले स्तने न शमे भूक. एकोणी हासे बाळक, स्पर्श करी स्तनासी सव्य करे. स्तनी स्पर्श होता चिकरा, 32 धारा वाहे शीर. वस्त्र भिजोनी विचित्र, वाहो लागे भूमीवरी. विस्मय करती जनक जननी, प्रकट न करीती गोप्य गुणी. नमन करती बाळका चरणी, माता होय खेळविती. पाळण्या घालूनी बाळकासी,
पर्यंत गायी अति हर्षी. न राहे बाळक पाळणेसी, सदा खेळे महीवरी. वर्धता बाळ येणे परी, माता पिता नमस्कारी. वर्धता झाला संवत्सरी, न बोले बाळ कवनासवे. माता बोलवी कुमारासी, बोले शब्द ओंकारेसी. चिंता करीतसे मानसी, मुखे होईल म्हणून. पुसती जाण ज्योतिषाशी, बोल नये काय यासी. उपाय असेल यास विशेषी, म्हणून पुसे वेळोवेळी. सांगती जाण ज्योतिषी, आराधावे कुलदेवतासी. अर्कवारी अश्वस्थ पर्णेसी, अन्न घालावे तिन्ही वेळा. एक म्हणती होईल मुके, यासी शिकवावे बरव्या विवेके. बाळ बोलू शिक्षिके, म्हणून सांगती विनोदी. हासोनी ओंकार उच्चारी बाळ, आणि कणेने बोल केवळ. विस्मय करिता ते लोक सकळ, ओंकार शब्द ऐकोनी. एक म्हणती नवल झाले, सर्व ज्ञानासे भले. श्रवणी एकता बोल सकळ, जाणून न बोले कवण्या गुणी. काही केलिया न बोले सुता, चिंता करती माता पिता. पुत्रासी झाले वर्षे साता, मुखा झाला दैवयोगे. 7वे वर्षी कुमरासी, योग्य झाला मुंजीशी. पुस्ताती समस्त ब्राह्मणासी, केवी करावे म्हणून या. विप्रमंती तया वेळा, संस्कारावे ब्राह्मण कुळा. उपनयना वेगळा, अष्टवरुषे होऊ नये. माता पिता चिंता करीती, उपदेशावे कवणे रीती. मुका असे हा निश्चिती, कैसे दैव झाले आम्हा. कैसे दैव आपुले, ईश्वर गौरी आराधिले. त्रयोदशी शिवासी पूजले, वाया झाले म्हणतसे. ऐसे नाना परी देखा, जननी करी महादुःखा. जवळी येऊनी बाळक संभोगित मातेसी. घरात जाऊनी तये वेळा, घेऊनी आला लोखंड सबळा. हाती धरिताची निर्मळा, झाले सुवर्ण बावर्ण कशी. आणून देतसे मातेसी, विस्मय करी बहुवसी. बोलावूनी पतीसी, दाविती झाली तयवेळी. गोप्य करती तये वेळा, मंदिरात नेले तया बाळा. पाहती त्याची बाळलीला, आणि लोह हाती देती. अमृतवृष्टी पाहता स्वामी, समृद्धी झाली सर्व हेमी. विश्वास धरती मनोधर्मी, होईल पुरुष कारणिक. मग पुत्रा ते आलिंगुनी, विनविता ते जनक जननी. तू तारका शिरोमणी, कारणिक पुरुष कुळदीपका. तुझे सर्वस्व लाधले, बोलता आम्ही नाही ऐकले. अज्ञान मायेने विष्टिले, मुखे ऐसे म्हणू तुझ. आमुचे मनीची वासना, तू अपूर्वावी नंदना. तुझे बोबडे बोला आपणा, ऐकवावे पुत्रराया. हास्यवदन तये वेळा, यज्ञोपित दावी गळा. कटी दाखवी मौजी मेकला, म्हणून दाखवी मातेसे. संज्ञा करोनी मातेसी, दावी बाळ संतोषी. मौजी बांधिताची आपणासी, येईल म्हणे बोल सकळ. माता पिता संतोषती, विद्वान ज्योतिषी पाचारिती. व्रतबंध मुहूर्त पाहती, सर्व आयती करीते झाले. केली आयती बहुतापरी, रत्नखचित अलंकारी. माया मोहे प्रीती करी, समारंभ करीता ती. चतुर्वेदी ब्राह्मण येती, शाखा परत्वे वेद पडती. इष्ट सोयरे दाई जगाती, समस्त आले तया भवना. नाना परीचे शृंगार, उभारिले मंडप अपार. आनंद करीतसे द्विजवर, अपार द्रव्य वेचितसे. नगर लोक विस्मय करती, मुखपुत्रासी एवढी आयती. द्विजा लागली असे भ्रांती, वृथा करीतो द्रव्य आपुले. इतके वेचून पुत्रासी, व्रतबंध करील परियेसी. गायत्री केवी उपदेशी, करील आचार कवणेपरी. एक म्हणती हो का भलते, मिष्टांना मासे मिळते. देकार देतील हिरण्यवस्त्रे, चाड नाही त्याच्या मंत्रा. ऐसे नाना परीचे लोक, विचार करती अनेक. माता पित्या अत्यंत सुख, देवदेवक करिता ती. चौल कर्म एरे दिवसी, भोजन चौल मणीसी. पुनरपी अभ्यंग करुणी हर्षी, यज्ञोपवीत धारण केले. मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करती समस्त. सहभोजन करावया गृहात, घेऊन गेली माता. भोजन करता माते सवी, निरोप घेतो एका भावे. मौजी बंधन करावे, म्हणून आला पित्याजवळी. विधियुक्त मौजी देखा, बंधन केले त्या बाळका. सुमुहूर्त आला तत्कालिका, मंत्रोपदेश करिता झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेसी, उपदेश देता परियेसी. बाळ उच्चारी मनोमानसी, व्यक्त न बोले कवना पुढे. गायत्री मंत्र कुमार
उच्चारासी होता, भिक्षा घेऊनी आली माता, वस्त्रभूषणे रत्नखचिता, देती झाली तयावेळी, पहिली भिक्षा घेऊनी करी, आशीर्वचन देती नारी, बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी, आचार्य धर्मे वर्ततसे. दुसरी भिक्षा देता माता, उच्चार केला यजुर्वेदा ईश्वेता, लोक समस्त तटस्था, माथा तुकिती तयेवेळी, तिसरी भिक्षा देता बाळा, सामवेद पुढे आता, अग्न आया ही गायन करीत, तिन्ही वेद म्हणतसे, सभा समस्त विस्मय करी, पिता हर्ष निर्भरी, मुखे बोले वेदचारी, म्हणती होईल कारणिक, याते म्हणू नये नर, होईल देवाचा अवतार, म्हणून करीती नमस्कार, जगद्गुरु म्हणून या, इतक्यावरी तो बाळक, मातेसी म्हणतसे ऐक, तुवा उपदेश केला एक, भिक्षा माग म्हणून नव्हेची बोल तुझे मिथ्या, निर्धार झाला माझी या चित्ता, निरोप द्यावा आम्हा त्वरिता, जाऊ तीर्थे आचरावया आम्हा आचार ब्रह्मचारी, भिक्षा करावी घरोघरी, वेदाभ्यास मनोहरी, करणे असे परियेसा, एकोनी पुत्राचे वचन, दुःखे दाटली अतिगहन, उदके भरली लोचनी, आली मूर्छना तयेवेळी, निर्जीव होऊन शणैक, करीती झाली हा शोक, पुत्र माझा तू रक्षक, म्हणून केली आशा बहु, आमुते रक्षसी म्हणून, होती आशा बहुमनी, न बोलसी आम्हा सवे याची गुणी, मुखे म्हणविसी आम्हासी, न ऐको कधी तुझे बोल, आता एकता संतोष होईल, ईश्वर पूजा झाली सफळ, म्हणून विश्वास केला मी, ऐसे नाना परी देखा, पुत्रासी म्हणे ती बाळिका, आलिंगवनी कुमारका, कृपा भाकी तयेवेळी, एकोनी मातेचे वचन, बाळक सांगे ब्रह्मज्ञान, नको दुःख अंतकरण, आम्हा कारणे माते असे, तू ते आणखी पुत्रचारी, होतील माते निर्धारी, तुझी सेवा परोपरी करीती मनोभावे, तुवा आराधिला शंकर, जन्मांतरी पूर्वपार, म्हणून मस्तकी ठेविती कर, मग जाहले जाती स्मरण, पूर्वजन्मीचा वृत्तांत, स्मरता झाली विस्मित, श्रीपाद श्री वल्लभ स्वरूपता, देसतसे तो बाळक, देखोनी माता तये वेळा, नमन केले चरण कमळा, श्रीपाद उठवून अवलीला, सांगती गोप्य उधारी, एक माते ज्ञानवंती, हा बोल करी ओ गुप्ती, आम्ही संन्यासी असो यती, अलिप्त असो संसारी, याची कारणे आम्ही आता, हिंदू समस्त तीर्था, कारण असे पुढे बहुता, म्हणून निरोप मागती, येणे परी जननीयसी, गुरुमूर्ती सांगे विनयेसी, पुनरपि विनवी पुत्रासी, ऐका श्रोते एकचित्ते, पुत्रासी विनवी तये वेळ, माते सांडून तुम्ही जरी जाल, आणिक कधी न देखो बाळ, केवी वाचू पुत्र राया, धाकुटपण तुम्ही तापस, धर्मी कवण आहे हर्ष, धर्मशास्त्री ख्याती सुरस, आश्रमचारी आचरावे, ब्रह्मचर्य वर्षे 12, त्यावरी गृहस्थ धर्म बरा, मुख्य असे वानप्रस्थ, तदनंतरा घडती पुण्य अपरंपार, मुख्य आश्रम असे गृहस्थ, आचरता होय अतिसमर्थ, मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ, धर्मशास्त्र येणे परी, ब्रह्मचर्य मार्ग ऐका, पठन करावे वेदाधिका, विवाह होता गृहस्थनिका, पुत्राधिक लाधावे, यज्ञाधिक कर्म साधोनिया, तदनंतर संन्यास करणे न्याया, येणे विधी आचरोनिया, अग्राह्य संन्यास बाळपणी, समस्त इंद्रिये सुष्टवावी, मनीची वासना पुरवावी, तदनंतर तयासी जावे, संन्यास घेता मुख्य असे, एकोनी मातेचे वचन, श्री गुरु सांगती तत्वज्ञान, एक नाम धारकासु म्हणे, म्हणून सांगे सिद्धमुनी, गंगाधराचा नंदन, विनवित सेनमुन, ते परिसा श्रोते जन, श्री गुरुचरित्र विस्तार, पुढे वर्तले अपूर्व ऐका, सिद्ध सांगे नामधारका, महाराष्ट्र भाषे करुणी टीका, सांगतसे सरस्वती गंगाधर, इति श्री गुरुचरित्रामृते, परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्युवाख्याने, सिद्धनामधारक संवादे, श्री गुरु नरहरी बाळचरित्र लीलावर्णनम, नाम एकादशोऽध्यायः।
श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्यासोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल, त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग, धार्मिक उपाय, व्रत उत्सवांची माहिती, सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, कालभैरवाष्टक, विविध स्तोत्रे, मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.